मग उसतली भानगड, मग उसतली भानगड, मग उसतली भानगड. तुला माहिती 100% काका 100% ह्याच रोडने येणार आहे ती. होय थांब तू आली बघ माहिती. चल कारबोळ्या जाऊन्यांनो एकटीला बघून अडवता काय रे? अय काका त्या आई घालीच्या पिशवीत 100% हत्यार आहे बघ. ए सच्या त्या कुरडीचा दांडाच घालीन बघ मागून तुझ्या कुत्रिया. तिची आधी तुम्हाला बेडवा लागला का रे? आयला काका ह्यात बेडवायसारखं काय रे? मी तर तुला सावध करीत होतो रे. चाट्यानो तिथेच काय खुसूर पुसूर करतात रे. या की इकडं. सच्या लई छिटोर आली रे ही. जरा तो आधी पुढी इज्जत आईला हिज्या. ये मारतो का मला? ये का गे भिरकी तुझा ठेवलेला दगड सारखाच महाग असतो काय? होय की संघच असतोय. तुमच्यासारखी बुळी येतात ना अडवायला म्हणून ठेवलाय उडवायला. अगं कधी मध्ये आम्हाला बी ठेवून बघ लय भारी येतय उडायला. आई घाले नो उसात कुठं लागतो रा? या की बाहेर गांडीत दम असेल तर तुम्हाला जिथं सोडत नाही राज. काका हे आपल्याला रेटायसारखे नाहीत बर का. त्यांच्यासाठी काहीतरी वेगळंच नियोजन करावं लागतंय आपल्याला. गपई तुझी आई घाल. इथं माझ्या ढोंगणातून समजा पाणी निघायला लागलंय. इथून गेल्यावर काय करायचं ते करू. अरे माझ्या तर मागणं पुढणं निघायला लागलंय. सच्या आला का चेडीत मुतला फितला काय बेट्या? नाही बाबा आता भीतीनं 2-4 थेंब गळत असतात. चांगलं तोडून काढ साल्यांना. हाड खाऊन सोडू नको आज. तुम्ही थांबाव काकू. आज ह्यांच्या पाठीचा खिळखिळच करतो मी. जॉयला ह्याच्या कुत्र्याला भोकायला लागलं रे माय घाल. थॉम्साच्या ह्याच्या नरड्याचा गोठी घेतल्याशिवाय मला जीवाला चैनच पडायचं नाही. बाबा अरे खाली बस किला का काका. सोड रे तू सोड. तुम्ही फक्त नंतर भेटा आई घाले नो. तुमचा बरोबर कार्यक्रम लावतो मी. पायला गिरी काय की बघी. सच्या खूप पाडदिशीन गोडा. अय काका अरे मी तसला नाही का. ऐ माय घाल्या अरे उभं राहून चालल्यावर तोंड तोंड सोलन ह्या ऊसाच्या पात्राटानी. अरे म्हणून तुला माय घाल्या म्हणतोय गोड्यासारखं रांगत तर सरीनी. म्हणे मी तसला नाही. तुझ्यावर काय ऊसात उडाय फिरायला लागलो काय? गप्पा आई घाल चल सरीनी. चाल पुढे त्यांच्या नादी लागतं नासक्या कांद्याच्या. गेले त्या गांडीला पाय लावून पळून. तुझी माय घाल पुढी. तोंडाला जरा बघ. कोणा त्या वरा पडतात बघ. स्वभागाला बरोबर बघ. कडू ए सच्चा शेमण्या काकाराव कुठे? हो मॅडम ते आताच गेलाय गावात जनावराला पिंड आणाय. बरं त्याला पोलीस स्टेशनला यायला सांग. त्याच्या नावाची कंप्लेंट आली आहे. हो मॅडम ते आला की लगेच सांगतो. लवकर सांग नाहीतर तुला बी आत टाकेन. अयो आता काय खरं नाही गडे. आई घातली पोलिस बी खुडी ठोकतात काय की. नाही काकारावला सांगा लागतंय जाऊन. काका काका ऐ नाचलेल्या शेंदाडा बैल माग लागल्यासारखं काय पळत आला रे? अरे बैल नाही बाबा. अरे ती पोलिसीन माग लागली. अग बाया 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 ती पांढरी मसाला आलती होय कोट्यावर. अरे काका हो म्हण तुला संध्याकाळी पोलीस स्टेशनला बोलिवलंय असं म्हणतोय. त्या भिरकीच्या आईच्या रानात उभाट्या कुसळ जाळली हिजी 100% तिनेच खुटी ठोकली बघ. अयो काका
तू जेलमध्ये गेल्यावर आता माझी उपासमारच होती बघ. अरे कवटी फेला आवलाद. अरे इथं माझ्या डोहनावरला का बांबू पडायचा वकुता आला ना, आणि तुला काय उपासमारीचं पडलं रे कुत्र्या. आयला काका तसं नाही का, त्या मॅडमच्या भीतीनं निघलं रे तोंडातून. अरे डंगूळ, अरे का करावं असल्यावर तुला काय बाईची गरज आहे रे. अय काका तू सोबत असल्या मी कुणाच्या बापाला नाही बघ भेट, पण त्या मॅडमचीच भीती वाटते. अरे झाटूजी, त्या फुकणीला काय बाईच रे. अरे तिचा बरोबर कार्यक्रम लावतो मी. उचल गवत ही आणि चल कोटेवर. का रे पुरी गुलव्या, मोबाईल देतो म्हणून गोड बोलून नुसत नेलंस आणि परत तोंड सुद्धा दाखवायला नाही आला. दलिंदर भाड्या कुठला. अगं अडचणी असतात माणसाच्या. तुला घेतो म्हणलं ना 100% मोबाईल. उगा जरा दम काढ थोडे दिवस. अरे म्हणलं दम तर निघत नाही की. अगं जरा दम काढायला शिक. असं म्हणतो होय. हो असंच म्हणतोय. जा लवकर घरी. उगा उसाच्या कडाला बोंबलत फिरू नको. अय नादी लाव्या, कुठे निघाला थांबिता. अगं मला लय महत्वाच्या कामाला जायचंय ग. तुला नंतर बोलतो की मी. अय तुझं महत्वाचं काम नंतर कर, आधी माझं कर. अगं तुला देतो म्हणले ना मोबाईल घेऊन, जरा दम काढ की. अरे तू मोबाईल घेऊन देशीलच र, पण मी दुसऱ्या कामाचं बोलते. अयो अजून दुसरं कुठलं काम ग. कर आज लयच लहान लेकरासारखं करायला लागलंस. एवढ्या दिवस माय माग कशासाठी फिरत होतास. मी उसातल्या भानगड बद्दल बोलते. अगं उसातल्या भानगडी करायचं बंद कर. लग्न करते का माझ्यासोबत. लय भारी सांभाळीन बघ तुला. अरे कडू एवढा चांगला विचार आधी का नाही राहिला. अगं आता आलाय ना, चल मग. काय काकाराव, काय जास्त झालंय तुम्हाला. काय मॅडम, आम्ही खडं माते खाऊन जगणारी माणसं, आम्हाला काय जास्त होणार आहे सांगा बरं तुम्ही. बरं मग पोलीस स्टेशनला कसं काय नाही आले. अहो मॅडम येणारच होतो काल तुमच्याकडं, पण पुन्हा नंतर माझी कवटी पिटली हो. म्हणलं मॅडम कडे जायचंय म्हणल्यावर काहीतरी भेट वस्तू देणं गरजेचं आहे का नाही. आता खरं हिलगड लागल्यावर काक्या आई घाल्या बारी बारीला तुझ्यावर उडीतो बघ. पोलीस झाले की बिरकाबाई, बिरकाबाई झाले की पोलीस. तुझ्या बोच्या चिडी फाटली पाहिजे बघ. म्हणून तर काल आलो ना हो तुमच्याकडं. असा झाला गोळ ही. हो काकाराव, तुमची बायको का गर्लफ्रेंड आहे मी भेट वस्तू द्यायला. गप चला पोलीस स्टेशनला. चला दिनेशराव, पोलिसांनी काकारावची चांगली तेल लावून आणलेली आहे आणि ही बातमी आपल्याला बिरकाबाईला सांगितलीच पाहिजे. अहो मॅडम बायकोला नाही आयटमलाच फक्त भेट वस्तू देतात होय. तुमच्यासारखी मैत्रीण असल्यावर काय अडचण होते याला. अयो हे काका 100% आज वाट लावून घेतय. काकाराव तुमच्या मागून बांबू पडायच्या आधी ना गपचूप पोलीस स्टेशनला चला. मॅडम तुम्ही लय शिटवर येतात गडे, जरा दम काढी जा ना. अय सच्या, अरे इकडे पडदिशीने. अय नासक्या शेंदाडा, लय दबक्या पावलाने यायला लागलात का. मॅडम काय तुमच्या उरावर नाचणार फिसणार आहेत का. तर लवकर पडदिशीने. मॅडम 1,51,000 रुपये बर का. तुम्हाला जर विश्वास नसला का येत तर शिल फोडून बघा. 1 रुपया सध्या वरचा टाकलाय त्यात. काकाराव चालू द्या तुमचं काम, भेटते तुम्हाला नंतर. आयला काका पैशात लईच पावर आहे का. अरे सचिन राव, पैसा म्हणजे पैसा आहे, त्याशिवाय छाट एक केस बी हालत नाही. आयला काका खरायला का तुझं. आणि मग आणि टेन्शन बिन्शन घ्यायचं ना सच्या. अरे तू कोणत्या हस्ती पैसे उभायच बेट्या. लाग बरं कामाला मग निघ.
मायला ह्या बायाच्या नादात एक एकरला घोडा लागलाय होय. पण टेन्शन घ्यायचं नाही काक्या, अजून 4 एकर घ्यायची ताकद ठेवायची तिच्या मायला. दिन्या, तुझ्या मामा तयार होतील का रे लग्नाला आपल्या? अगं बाया 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 बाया, आमच्या प्रिय दुश्मनाने आटम फिटम पुटिवलं काय. तू माझ्या मामाचं काय टेन्शन घेऊ नको आणि माझ्या आई बापाचं तर अजिबात घेऊ नको. मी सगळी सेटिंग लावतो बरोबर. अरे दिन्या, तुझा 0 मिनिटात खेळ मोडला असता रे, पण ही काकाराव कुणाच्या पोटावर चोटावर मारित नाही रे. हो दिन्या, किसण्याचं आणि माझं होतं ही तर तुला माहित होतं. परत लग्न झाल्यावर 10 वेळेस तीच काढून काढून मला त्रास देऊ नका. जर तुझ्या मनात आताच काय असेल तर ती सांग. काय तुला हिच्या संग आता कुस्ती खेळून घ्यायची ती गिर, पर ज्या दिवशी काकाराव संग कुस्ती लागन ना त्या दिवशी तुझा खालून वरून नाही काम काढला त्या का बापाची आवलात नाही आपली बी. तसं जर माझ्या मनात काय असतं तर तुला नादी लावून कधीच सोडलं असतं. हे लग्नाचं आणि बिग्नाचं काहीच विचारलं नसतं मी तुला, कळलं का? अरे बावड्या, तुझ्या बोरचा काय उपसा करून घ्यायचा ते घी. हो दिन्या, शेवटपर्यंत मला अशी साथ द्या. लवकरच तुझी मोटर पायपा संगत जातो का नाही ती बघ. अगो बाया 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 बाया, अरे बाबा दिनेशराव, हा तुमच्या दोघाचा कोळसा करतो, नुसतं बघत राहा तुम्ही आता. अय पोरी, त्या दिनेशच्या काय हाल नादी लागली का? अगं निवळ कवटी फेलावला पोर गय ती. अगं तू माझ्या घरा शेजार राहतीस म्हणून मी तुला चांगलं सांगतोय. अगं ते आपला कृष्णया त्याच्यासोबतच कसलेला का तुझं जॅकाट होतं चालू, तीच राहू द्यायचं तर. ह्या दिनेच्या कशाला नादी लागती बाबा. द्या दुपारा ही पोरग तुला इकून येईन. शहराची पोरं लई कोटू जग असतात बरं का. ह्यांचं खायचं वेगळं, दात असते तर दाखवायचं वेगळं. बघा तुझ्या परीने कसं करायची तसं. बरं बघते माझी मी काय करायचं ते. मायला दिनेनी लयच गुहिळी वाटत. तिचं कान भरून मला वाटत नाही हा दोघा ट्याबा फिरण म्हणून. काकाराव, आपला जुना खेळ खेळावा लागतोय, त्याशिवाय ह्यांचा मेळ बसायचा नाही. पुढं पुढं मग कशी वय धडपड, गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड. मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड. किती उशीर का? अरे ती घरची पण कामं करून आले थोडे होते ते. बर बर, कुठं जायचं मग सांग आता. बरं जाऊ आपण, पण जायच्या आधी मला तुला काहीतरी बोलायचं. बोल की मग, काय सांगायचं? अरे ती काके नाही का रे, तर ती मला सांगत होता ती कवटी फेल पोराच्या कशाला नादी लागते, ती तुला दिन दहाड्या शिकून येईल, बरंच काय काय सांगत होता मला. तू कशाला त्या नासक्या वापरायचं ऐक ते. कुठं जायचं सांगा ती. जास्त नग लांब जायला, आपण इथं गावातच जाऊन पाणीपुरी खाऊन येऊ. चल.
म्हणजे तू दाखवायला अयो अवघड जायला का भाऊ राहू दे आता या हाईट एवढी आहे हो का आता ह्या तिकडे बघ हो इकडे बघ इकडे बघ आणि इकडे वरी कर कर वरी कर वरी वरी करी सगळ्यांचं दुःख वेगळं याचं दुःख वेगळं अरे मला ऊन लागायले रे काय कधीपासून थांबलंय सगळ्यांचं बाबा याचं दुःख वेगळं ह्याची हाईट कमी आहे कुणाचं रेडी ऍक्शन म्हणा ऍक्शन चल जे माझी बाई गाये कुणी मध्येच झटतो नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो कुणी वर खाली कुणी मध्येत झटतो नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो तो हात वो फुलजडी त्याची फटाक्याची लड आटा मग उसात भानगड कधी उसात भानगड